Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the income tax slabs under the new tax regime. In the earlier lectures, we have seen the tax slabs according to the old tax regime, but from the assessment year 2021-22, the new tax regime has been introduced by the central government of our country. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्कम टॅक्स स्लॅब्स अंडर न्यू टॅक्स रिजीम हे पाहणार आहोत. जे नवीन टॅक्स सिस्टीम आहे ही टॅक्स सिस्टीम असेसमेंट इयर 2021-22 पासून आहे आणि या टॅक्स सिस्टीममध्ये नवीन टॅक्स सिस्टीममध्ये जे इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आहेत ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी सिस्टीम आहे धिस न्यू टॅक्स रिजीम न्यू टॅक्स सिस्टीम इज ॲप्लिकेबल फ्रॉम द असेसमेंट इयर 21-22 2021-22 या असेसमेंट इयरपासून ही सिस्टीम ही ॲप्लिकेबल आहे. As far as our syllabus is concerned, we are concerned with the assessment year 2020-21. आपल्याला आपल्या सिलेबसप्रमाणे असेसमेंट इयर हे 2020-21 आहे. इट मीन्स धिस न्यू टॅक्स सिस्टीम इज नॉट ॲप्लिकेबल टू आवर सिलेबस. ओके, आपल्या सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे की असेसमेंट इयर हे 2020-21 आहे, बरोबर. आणि ही जी नवीन सिस्टीम आहे धिस न्यू सिस्टीम ऑफ taxation is applicable from the next assessment year, that is from the assessment year 21-22. 2021-22 पासून ही सिस्टीम आहे. म्हणजेच आपल्या सिलेबससाठी हा पार्ट नाही, परंतु दिस सिस्टीम इज न्यूली इंट्रोड्यूस्ड. देअरफॉर वी नीड टू नो what is this new tax regime system and how the income tax slabs are made under this system. ओके, सुरुवातीला सांगायचं आहे की ही जी नवीन सिस्टीम आहे ही आपल्या सिलेबससाठी नाही, पुढच्या वर्षापासून सिलेबसमध्ये ते इंट्रोड्यूस होईल, परंतु ही नव्याने इंट्रोड्यूस केलेली सिस्टीम आहे. सो वी नीड टू नो हाऊ धिस सिस्टीम वर्क्स अँड हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम द अर्लियर सिस्टीम्स. आपण याच्या अगोदर जे काही इन्कम टॅक्स स्लॅब्स पाहिलेले आहेत, सुरुवातीला आपण ज्या इंडिव्हिज्युअलचं एज 60 वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी स्लॅब्स पाहिले, त्यांच्यासाठी टेबल पाहिलं. त्यानंतर आपण इन्कम टॅक्स स्लॅब्स फॉर सिनियर सिटिझन्स, जे सिनियर सिटिझन्स आहेत म्हणजे ज्यांचं वय 60 ते 79 आहे त्यांच्यासाठीचे इन्कम टॅक्स स्लॅब्स पाहिले. आणि सर्वात शेवटी आपण जे सुपर सिनियर सिटिझन्स आहेत, who are super senior citizens, those individuals whose age is 80 and above, they are called as a super senior citizens. And in the previous lecture we have seen the tax slabs applicable for these individuals. Okay, and in the previous 3 lectures we have seen that in the old tax system the tax slabs were different for all these individuals. एखाद्या व्यक्तीचं वय 60 पेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी इन्कम टॅक्सचे स्लॅब्स हे वेगळे होते. जे सिनियर सिटिझन्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी टॅक्स स्लॅब्स हे वेगळे आहेत. आणि त्याचप्रमाणे जे सुपर सिनियर सिटिझन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इन्कम टॅक्स स्लॅब्स हे वेगळे आहेत. ओके, दिस इज अंडर द ओल्ड टॅक्स सिस्टीम. बट इन द न्यू टॅक्स रिजीम, जे नवीन इन्कम टॅक्सची सिस्टीम आहे, अंडर धिस न्यू सिस्टीम अंडर धिस पर्टिक्युलर सिस्टीम the tax slabs are common for all types of individuals. व्यक्ती कोणताही असू, त्या व्यक्तीचं एज 60 वर्षापेक्षा कमी असू, 60 वर्षापेक्षा जास्त असू किंवा 80 वर्षापेक्षा जास्त असू, द इन्कम टॅक्स स्लॅब्स आर कॉमन फॉर ऑल द पीपल इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर एज. त्या व्यक्तीचं वय कितीही असू, 60पेक्षा कमी असेल किंवा 60पेक्षा जास्त असेल किंवा 80पेक्षा जास्त असेल, तरीसुद्धा सर्वांसाठी हा कॉमन इन्कम टॅक्स स्लॅब्स हे तयार केलेले आहेत. सो धिस स्लाइड शोज द इन्कम टॅक्स स्लॅब्स अंडर द न्यू टॅक्स रिजीम. या स्लाइडमध्ये बघा आपल्याला इन्कम टॅक्सचे स्लॅब्स दिलेले आहेत न्यू रिजीममध्ये आणि स्पेसिफिकली ते मेन्शन केलेलं आहे फॉर असेसमेंट इयर 21-22. 2021-22 या असेसमेंट इयरसाठी हे स्लॅब्स आहेत. आपल्या सिलेबससाठी हा पार्ट नाही, फक्त हा नवीन ॲडिशन असल्यामुळे आपल्याला हे माहिती असणं हे गरजेचं आहे. बघा, हे इन्कम टॅक्स स्लॅब्स कुणासाठी आहेत? दीज इन्कम टॅक्स स्लॅब्स आर फॉर द इंडिव्हिज्युअल्स. इंडिव्हिज्युअल व्यक्ती
तो मेल असेल किंवा फिमेल असेल, त्याचं वय, त्या व्यक्तीचं एज कितीही असू, ओके, 30 असो, 40 असो, 50 असो, 60 असो, 80 असो, 100 असो, ओके, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज एज, ओके, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज जेंडर, द इन्कम टॅक्स स्लॅब्स आर कॉमन फॉर ऑल द इंडिव्हिज्युअल्स इन अवर कंट्री. ओके, कोणताही इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, ती व्यक्ती स्त्री असेल किंवा ती व्यक्ती पुरुष असेल, ती व्यक्ती कोणत्याही वयाची असेल, तरी त्यांच्यासाठी एकच इन्कम टॅक्सचे स्लॅब तयार केलेले आहेत. म्हणजे जुन्या सिस्टीममध्ये जे पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण 3 वेगवेगळे टेबल्स पाहिले. पहिल्यांदा आपण ज्यांचं वय 60पेक्षा कमी आहे, द इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज लेस दॅन 60, त्यांच्यासाठीचे आपण इन्कम टॅक्स स्लॅब्स पाहिले, बरोबर. आफ्टर दॅट वी हॅव सीन द इन्कम टॅक्स स्लॅब्स फॉर द सिनियर सिटीजन्स. हू आर सिनियर सिटीजन्स? सिनियर सिटीजन्स मीन्स द इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज 60 अँड अबाव बट लेस दॅन 80. ज्या व्यक्तीचं वय हे 60 किंवा 60पेक्षा जास्त आहे परंतु 80पेक्षा कमी आहे, त्यांना आपण सिनियर सिटीजन्स असं म्हणतो. फॉर सिनियर सिटीजन्स देर इज a separate income tax slabs under the old tax regime, old tax system. And the third income tax slabs are for the super senior citizens. Who are super senior citizens? सुपर सिनियर सिटीजन्स म्हणजे कोण? तर ज्या व्यक्तींचं वय हे 80 किंवा 80पेक्षा जास्त आहे त्यांना सुपर सिनियर सिटीजन्स असं म्हटलं जातं. द इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज 80 and above, they are called as a super senior citizens. And in the old tax system there is separate income tax slabs for them also. ओके, जुनी जी टॅक्स सिस्टीम आहे, ओल्ड टॅक्स सिस्टीम, सध्याच्या ह्याच्यामध्ये दोन्हीही सिस्टीम चालू आहेत. ओके, ओल्ड टॅक्स सिस्टीम ॲज वेल ॲज धिस न्यू टॅक्स सिस्टीम, द इंडिव्हिज्युअल पर्सन has to decide as per which system his tax should be calculated and collected. ओके, प्रत्येक व्यक्तीनं ठरवायचं आहे की ओल्ड टॅक्स सिस्टीमप्रमाणे त्या व्यक्तीचं टॅक्स कॅल्क्युलेट करायचा का न्यू टॅक्स सिस्टीमप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. ओके, ही चॉईस ही त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीची आहे आणि हे कधीपासून ॲप्लिकेबल आहे? फ्रॉम द असेसमेंट इयर 21-22. असेसमेंट इयर 21-22 पासून हे ॲप्लिकेबल आहे. आणि ही जी नवीन सिस्टीम आहे, इन दिस पर्टिक्युलर सिस्टीम ओनली वन टेबल इज प्रिपेअर्ड. ओके, अँड ऑल द इंडिव्हिज्युअल्स ऑफ एनी एज दे आर टॅक्स्ड ॲज पर धिस टेबल ओनली. कोणताही व्यक्ती असू, ती व्यक्ती मेल असेल, फिमेल असेल, ती व्यक्ती कोणत्याही वयाची असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीला या सेम टेबल हे सर्वांसाठी लागू आहे. ओल्ड सिस्टीममध्ये देर वॉज सर्टन बेनिफिट टू सिनियर सिटीजन्स, some benefit was also provided to super senior citizens, but under this new tax system, under this new tax regime, all the individuals are treated as same. ओके, ह्या नवीन सिस्टीममध्ये सर्व इंडिव्हिज्युअल व्यक्ती, त्या व्यक्तीचं वय कोणतंही असू, कितीही वय असू, त्या सर्वांना एकच आहे, ते एकच प्रकारचे आहेत असं समजून ही टॅक्स सिस्टीम ही तयार केलेली आहे. बघा ही सिस्टीम काय सांगते. इन्कम अप टू ₹2,50,000. ओके, इन्कम अप टू ₹2,50,000 टॅक्स रेट ॲप्लिकेबल इज नील. ओके, म्हणजे 2.5 लाखापर्यंत टॅक्स हा पूर्णपणे झिरो आहे. 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती कोणताही टॅक्स नाही. ओके, दिस इज फर्स्ट. त्यानंतर सांगितलं आहे 2,50,000 ते 5 लाख. फ्रॉम इन्कम ₹2,50,000 1 to 5 लाख, 2.5 लाख ते 5 लाख यावरती टॅक्स किती आहे तर 5%. ओके, दिस सिस्टीम, under this particular system different rates are given. Okay, 0%, 5%, read the carefully, 0, 5, 10, 15, 20, 25, 30. So you need to understand this table very carefully so that you can calculate the tax liability as per the new system also. Okay, and for your further information, this system is not in our syllabus for the present year. चालू वर्षाच्या परीक्षेसाठी ही सिस्टीम आपल्याला लागू नाही. फक्त हे नवीन चेंजेस जो इन्कम टॅक्समध्ये झालेला आहे तो फक्त आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि आपल्याला कंपॅरिझन देखील करता येऊ शकतं की ओल्ड सिस्टीम बेटर आहे की न्यू सिस्टीम बेटर आहे. ओके, केअरफुल लक्ष द्या. मग सेकंड लाईनप्रमाणे इन्कम फ्रॉम 2,50,000 to 5 लाख टॅक्स रेट ॲप्लिकेबल इज 5%. ओके, 5 लाखापर्यंत 2.5 लाख ते 5 लाख त्याच्यावरती टॅक्स किती आहे 5%.
त्यानंतर फ्रॉम इन्कम ₹5 lakhs to 7,50,000, 5 लाख ते 7.5 लाख त्यावरती टॅक्स किती आहे? टॅक्स रेट ॲप्लिकेबल इज 10%. 10% तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो 5 लाख ते 7.5 लाख इन्कम असेल तर. त्यानंतर फोर्थ स्लॅब इज फ्रॉम 7,50,000 to 10 lakh. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 7.5 लाख ते 10 लाख असेल तर त्याच्यासाठी टॅक्स रेट किती आहे? तर तो 15% आहे. 7.5 लाख ते 10 लाखापर्यंत टॅक्स रेट आहे 15%. त्यानंतर फ्रॉम 10,01,000 to 12,50,000, 10 लाख ते 12.5 लाख हे जे काय आहे अमाऊंट इन्कम त्यावरती टॅक्स किती आहे? त्यावरती टॅक्स आहे 20%. ओके, 12.5 लाखापर्यंत 20%. त्यानंतर 12,50,000 ते 15 लाख त्यावरती टॅक्स रेट ॲप्लिकेबल आहे 25%. अँड लास्ट इज इन्कम ऑफ ₹15 lakhs 1 and above, टॅक्स रेट ॲप्लिकेबल इज 30%. ओके, जे प्रिव्हियस टॅक्स स्लॅब्स आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये नील 5%, 20% आणि 30% एवढेच टॅक्स स्लॅब्स होते. बट अंडर द न्यू टॅक्स सिस्टीम there are different tax rates applicable and we have to understand these tax slabs carefully. Okay, by using this particular table we have to calculate the tax, and after calculating the amount of tax we have to add 4% as health and education says. हे जे काय टेबल दिलेलं आहे या टेबलप्रमाणे आपल्याला त्या व्यक्तीचं टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करावे लागते. अँड आफ्टर कॅल्क्युलेटिंग द टॅक्स लायबिलिटी वी हॅव टू ॲड 4% ॲज हेल्थ अँड एज्युकेशन सेस. जी काही टॅक्सची रक्कम आलेली असेल त्यामध्ये आपल्याला 4% हा हेल्थ अँड एज्युकेशन आरोग्य आणि शिक्षणाचा टॅक्स हा त्यामध्ये ॲड केला जातो आणि नंतरच आपल्याला आपली टॅक्स लायबिलिटी समजू शकते. ओके, आता हे जे काही टेबल आहे यू नीड टू अंडरस्टँड दिस टेबल व्हेरी केअरफुली. टेबल काय सांगतं बघा, पहिल्या 2.5 लाखापर्यंत टॅक्स हा पूर्णपणे नील आहे. पहिल्या 2.5 लाखापर्यंत टॅक्स हा पूर्णपणे माफ आहे. त्यानंतर 2.5 लाख ते 5 लाख, 2.5 लाख ते 5 लाख त्यावरती टॅक्स किती टक्क्याने पेड करायचा? तर 5% टॅक्स पेड करायचा. त्यानंतर थर्ड लाईन सांगते 5 लाख ते 7.5 लाख, 5 लाख ते 7.5 लाख त्यावरती टॅक्स ॲप्लिकेबल आहे 10%. 10% टॅक्स पेड करायचा. नेक्स्ट इज इन्कम ₹7,50,000 to 10 lakh त्यावरती टॅक्स पेड करायचा आहे 15%. त्यानंतर 10 लाख ते 12.5 लाख इन्कम असेल तर 20%, 12.5 लाख ते 15 लाख असेल तर 25% आणि 15 लाख अँड अबाव असेल तर 30%. ओके, या स्टेप्सप्रमाणे आपल्याला टॅक्सचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. टॅक्स कॅल्क्युलेशन प्रोसिजर इज सेम ॲज पर द ओल्ड टॅक्स सिस्टीम, but only difference is this table is different. Okay, in this particular table different rates are given. First rate is nil, next it is 5%, 10%, 15, 20, 25, 30. So different tax rates are given in this particular table. According to this table we have to make calculation of the tax liability of the individual. या टेबलचा वापर करून एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती, त्या व्यक्तीचं वय कितीही असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीचं टॅक्स कॅल्क्युलेशन या टेबलप्रमाणे केलं जातं. ओके, आणि ही जी काय नवीन सिस्टीम आहे अंडर दिस न्यू टॅक्स सिस्टीम ऑल्सो द इंडिव्हिज्युअल इज इलिजिबल टू गेट रिबेट अंडर सेक्शन 87A. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे काही रिबेट पाहिलेली आहे, रिबेटचा मराठी अर्थ होतो सूट. ओके, रिबेट म्हणजे काय? सूट. ही सूट कुणाला दिली जाते? धिस रिबेट इज मेन्शन्ड अंडर सेक्शन 87A ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्स ॲक्टचा जो सेक्शन 87A आहे यामध्ये ही रिबेट ही मेन्शन केलेली आहे. ही रिबेट कुणाला दिली जाते? तर काय सांगितलं बघा, रिबेट अंडर सेक्शन 87A प्रोव्हाइड्स बेनिफिट. हा जो काय सेक्शन आहे, ही जी काय सूट आहे ही कशाचा फायदा देते? कशावर फायदा देते? ऑन टॅक्स पेमेंट टू अ रेसिडेंट इंडिव्हिज्युअल. ओके, धिस बेनिफिट अंडर सेक्शन 87A और धिस रिबेट is available is given only to the resident individuals. ओके, जी व्यक्ती इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे आपल्या देशाची रेसिडेंट आहे, इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे जी व्यक्ती रेसिडेंट आहे अशाच व्यक्तीला फक्त ही रिबेट मिळण्याचा अधिकार आहे. An individual who is resident in India as per income tax rules, only he or she is eligible to get the benefit under section 87A.
कोणताही व्यक्ती जर तो व्यक्ती इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे तो जर रेसिडेंट असेल तर त्याच व्यक्तीला फक्त हा बेनिफिट मिळू शकतो. ओके, हा बेनिफिट मिळण्यासाठी कंडिशन काय? द ओनली कंडिशन टू गेट द बेनिफिट इज, हा जो काय बेनिफिट आहे, ही जी काय सूट आहे, ओके, रिबेट म्हणजे सूट, ही मिळण्यासाठी एकच कंडिशन आहे. कंडिशन काय? युअर टोटल टॅक्सेबल इन्कम शाल नॉट एक्सीड ₹5 lakhs. तुमचं वार्षिक टॅक्सेबल इन्कम जे आहे, करप्राप्त उत्पन्न जे आहे ते 5 लाखापेक्षा जास्त नसावं. इट मीन्स द टॅक्सेबल इन्कम ऑफ एन इंडिव्हिज्युअल शुड बी लेस दॅन 5 lakhs. देन दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज इलिजिबल टू गेट रिबेट अंडर सेक्शन 87A. जर एखादा व्यक्ती, त्या व्यक्तीचं वय कितीही असू, ओके, त्या व्यक्तीचं वय 60पेक्षा कमी असू, व्यक्तीचं वय 60पेक्षा जास्त असू किंवा 80पेक्षा जास्त असू, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज एज, अन इंडिव्हिज्युअल इज इलिजिबल टू गेट द बेनिफिट, टू गेट धिस रिबेट, ओके, इफ हिज टोटल टॅक्सेबल इन्कम इज लेस दॅन ₹5 lakhs. जर त्या व्यक्तीचं उत्पन्न हे जर 5 लाखापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला हा बेनिफिट मिळू शकतो, ही सूट मिळू शकते. ओनली द टॅक्स पेयर्स फॉलिंग अंडर दिस स्पेसिफाईड लिमिट कॅन क्लेम द बेनिफिट ऑफ रिबेट अंडर सेक्शन 87A. हा जो काय बेनिफिट आहे, हा जो काय फायदा आहे, हा कुणाला मिळू शकतो? तर फक्त अशा व्यक्तींना. धिस बेनिफिट इज अवेलेबल ओनली टू दोज इंडिव्हिज्युअल्स हुज इन्कम इज लेस दॅन द स्पेसिफिक लिमिट ऑफ ₹5 lakhs. जे काय लिमिट आहे, जे काय मर्यादा आहे उत्पन्नाची, ती मर्यादा 5 लाखाची आहे. त्या मर्यादेपेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनाच फक्त हा बेनिफिट मिळू शकतो. म्हणजेच काय? 5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल त्यांनाच फक्त बेनिफिट मिळेल. ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना हा बेनिफिट मिळत नाही. त्यांनी रेग्युलर जे काय आपलं टेबल आहे, जे काय टॅक्स स्लॅब्स आहेत, त्याप्रमाणेच त्यांना टॅक्स पे करावा लागतो. इट मीन्स एनीवन हॅविंग टोटल टॅक्सेबल इन्कम मोर दॅन 5 lakh, कोणताही व्यक्ती जर त्याचं उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त असेल, ही विल नॉट बी एबल टू टेक द बेनिफिट अंडर सेक्शन 87A. जर त्या व्यक्तीचं उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीला हा बेनिफिट मिळू शकत नाही, ही रिबेट, ही सूट मिळू शकत नाही. अँड in such case the tax should be collected at the normal rates. अशा व्यक्तींचा ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी हे जे टेबल आहे, या टेबलप्रमाणेच त्यांचं टॅक्स हा कॅल्क्युलेट करावा लागतो. सो इन शॉर्ट वी कॅन से दॅट द रिबेट, that is suit, rebate under section 87A is applicable to those individuals whose income is less than ₹5 lakhs. ज्या व्यक्तीचं उत्पन्न हे 5 लाखापेक्षा कमी आहे त्या व्यक्तीला कोणताही टॅक्स पेड करावा लागत नाही. त्या व्यक्तीला हा बेनिफिट प्रोव्हाइड केला जातो. आणि हा जो काय सेक्शन आहे 87A, हा सेक्शन एवढंच सांगतो की ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना बेनिफिट दिला जाईल. बेनिफिट कोणता? तर 5 लाखापर्यंत टॅक्स हा पूर्णपणे माफ आहे. म्हणजे 5 लाखापेक्षा जर इन्कम तुमचं जास्त असेल तरच तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा आहे. जर उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स पे करावा लागत नाही. इफ व्हेन द इन्कम is less than ₹5 lakhs, if the income is less than ₹5 lakhs, then you are not required to pay tax to the government. But when your income is more than ₹5 lakhs, then you have to pay the tax to the government. Okay, this is section 87A. Okay, now we will see the example on the computation of tax liability on the basis of this new tax regime. ही जी नवीन टॅक्स रिजीम आहे, नवीन टॅक्स सिस्टीम आहे की ज्या सिस्टीममध्ये हे टेबल आपल्याला वापरावं लागतं फॉर ऑल इंडिव्हिज्युअल्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर एज. कोणताही व्यक्ती असू, ती व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ती व्यक्ती कोणत्याही वयाची असेल, त्या सर्वांसाठी हे एकच कॉमन टेबल हे दिलेलं आहे. सो लेट्स सी द एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 5. रीड द एक्झाम्पल केअरफुली. From the following information, calculate the tax liability of individual and amount of TDS per month for assessment year 21-22 under the new tax regime.
Okay, in this particular sentence it is specifically mentioned that we have to calculate the tax liability as per the new tax regime, and for which assessment year? For assessment year 21-22. ओके, या एक्झाम्पलमध्ये हे जे काय पहिलं वाक्य आहे त्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलं आहे की आपल्याला टॅक्स लायबिलिटी ही नवीन रिजिमप्रमाणे कॅल्क्युलेट करायची आहे. आणि कोणत्या असेसमेंट इयरसाठी? फॉर असेसमेंट इयर 21-22. 2021-22 या असेसमेंट इयरसाठी आपल्याला टॅक्स हा कॅल्क्युलेट करायचा आहे. याच्यापूर्वी जे आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, इन ऑल द एक्झाम्पल्स वी कॅल्क्युलेटेड द टॅक्स लायबिलिटी फॉर असेसमेंट इयर 2021. सर्व जी काय पाठीमागचे 4 एक्झाम्पल्स आपण पाहिली त्यामध्ये आपण असेसमेंट इयर 2020-21 साठी टॅक्स कॅल्क्युलेट केलेला. पण ही जी नवीन सिस्टीम आहे ही सिस्टीम 21-22 पासून ॲप्लिकेबल आहे, त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला टॅक्स हा कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, नाव रीड द एक्झाम्पल. वी आर गिव्हन वन टेबल. In this table there are 4 columns. First column is serial number, second column is name, third column is age, and fourth column is taxable income. Read the table carefully. In the first line, first person is Mr. Vitthal Patil. His age is 34 years and his income is rupees 5,50,000. पहिली व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे मिस्टर विठ्ठल पाटील, वय 34 वर्ष आणि त्यांचं इन्कम आहे 5,50,000. After that, second person is Mr. Shamrao Mahatre. His age is 55 years and his total income, taxable income is rupees 7,90,000. जी दुसरी व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे मिस्टर शामराव म्हात्रे. त्यांचं वय 55 वर्ष आहे आणि उत्पन्न आहे 7,90,000. Then third person is Mr. Rakesh Kamath. His age is 36 years and his total taxable income is rupees 4,50,000. एक्झाम्पलमध्ये जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये तिसरी व्यक्ती आहे मिस्टर राकेश कामत. त्यांचं वय 36 वर्ष सांगितलं आहे आणि त्यांचं उत्पन्न आहे 4,50,000. देन फोर्थ पर्सन इज मिस्टर विठ्ठल कदम. हिज एज इज 42 इयर्स अँड हिज टॅक्सेबल इन्कम इज रुपीज 8,80,000. चौथी व्यक्ती आहे मिस्टर विठ्ठल कदम, वय 42 वर्ष आणि उत्पन्न इन्कम आहे 8,80,000. देन फिफ्थ पर्सन इज मिसेस वसुधा माने. हर एज इज 65 इयर्स अँड हर टॅक्सेबल इन्कम इज रुपीज 12 lakhs. एक्झाम्पलमध्ये जी 5वी व्यक्ती सांगितलेली आहे त्या व्यक्तीचं नाव मिसेस वसुधा माने आहे. त्यांचं वय 65 वर्ष आहे आणि उत्पन्न आहे 12 लाख रुपये. अँड लास्ट पर्सन इज मिसेस विजया जगताप. हर एज इज 34 इयर्स अँड हर टॅक्सेबल इन्कम इज रुपीज 16 lakhs. एक्झाम्पलमध्ये जी शेवटची व्यक्ती सांगितलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे मिसेस विजया जगताप. त्यांचं वय 34 वर्ष आहे आणि त्यांचं उत्पन्न हे 16 लाख रुपये एवढं सांगितलेलं आहे. ओके, ऑन द बेसिस ऑफ धिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू कॅल्क्युलेट देअर टॅक्स लायबिलिटी अँड अमाऊंट ऑफ TDS. ही जी काय माहिती आपल्याला 6 व्यक्तींची दिलेली आहे या माहितीच्या आधारे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे? वी हॅव टू कॅल्क्युलेट देअर टॅक्स लायबिलिटी. टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करून आपल्याला TDS पर मंथ हा कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द सोल्युशन. हेडिंग आपण देतो नेहमी कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अँड TDS पर मंथ. जे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की कॅल्क्युलेट टॅक्स लायबिलिटी, तिथं फक्त कॅल्क्युलेशनच्या ऐवजी कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अँड TDS पर मंथ असं नाव दिलेलं आहे. बघा पहिली व्यक्ती कोण आहे? एक्झाम्पलमध्ये पहिली व्यक्तीचं नाव आहे मिस्टर विठ्ठल पाटील. एज 34, इन्कम 5,50,000. बघा नाव इथं लिहिलं मिस्टर विठ्ठल पाटील, एज 34, इन्कम 5,50,000. इन्कम किती सांगितलं आहे? 5,50,000. ज्या वेळेला इन्कम 5 लाखापेक्षा जास्त असतं तेव्हा टॅक्स हा द्यावा लागतो. त्यामुळे आपल्याला तर टेबलप्रमाणे कॅल्क्युलेशन करावं लागेल. इन्कम किती आहे बघा? 5,50,000 आहे. हे टेबल आहे, इथे इन्कम लिहूया. इन्कम आहे 5,50,000 रुपये. हे इन्कम आहे 5,50,000. सुरुवातीला आपल्याला अंडरलाईन करायचे की आपल्याला कॅल्क्युलेशन किती स्टेप्सपर्यंत करायचे. मार्किंग करूया. इन्कम 5,50,000 आहे. इन्कम 5,50,000 आहे म्हणजे आपलं इन्कम 5 ते 7.5 लाख ह्या दरम्यान आहे. बरोबर, हे जे टेबल आहे याप्रमाणे आपलं इन्कम किती सांगितलं आत्ता? 5,50,000 म्हणजे ते 5 आणि 7.5 लाख ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला इथपर्यंत कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी अशा 3 स्टेप्स आहेत. त्यातली जी शेवटची स्टेप असते ती नेहमी इनकम्प्लीट असते.
ओके, या 3 स्टेप्स आहेत आणि लास्ट स्टेप ही नेहमी इनकम्प्लीट असते. बघा, पहिली स्टेप काय सांगते, अकॉर्डिंग टू फर्स्ट स्टेप इन्कम अप टू ₹2,50,000 टॅक्स रेट इज नील. पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स हा नील असतो, शून्य असतो, बरोबर. म्हणून इथं पहिल्यांदा लिहिलं ऑन फर्स्ट ₹2.5 लाख टॅक्स रेट नील, त्यामुळे टॅक्सची अमाऊंटसुद्धा आली 0 किंवा नील आली. पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स हा पूर्णपणे माफ आहे, त्यामुळं टॅक्सची रक्कम घेतली नील, पहिली स्टेप झाली. त्यानंतर बघा दुसरी स्टेप आहे 2.5 लाख 1 ते 5 लाख, त्यावरती किती टक्के, 5%. 2.5 लाख ते 5 लाखावरती 5%. मग ते इथं लिहिलं बघा 2.5 लाख ते 5 लाख त्यावरती टॅक्स रेट 5%. मग सांगा 2.5 लाख पासून 5 लाखापर्यंत, 2.5 लाख ते 5 लाख दोन्हीमध्ये डिफरन्स किती रुपयाचा आहे, डिफरन्स आहे 2.5 लाखाचा. त्या 2.5 लाखाच्या 5%, 2.5 लाखाच्या 5% येतं 12,500, त्यामुळे टॅक्स आला 12,500. कसं कॅल्क्युलेशन केलं, सुरुवात झाली 2.5 लाखापासून आणि थांबायचे 5 लाख, ह्या दोन्हीमधला डिफरन्स शोधायचा, फरक शोधायचा. फरक आहे 2.5 लाखाचा, त्या 2.5 लाखाचे किती टक्के, 5%, ते आलं किती, 12,500. दुसरी स्टेप आपली झाली. आता तिसरी आणि शेवटची स्टेप, तिसरी स्टेप सुरू कितीला होती, 5 लाखाला. 5 लाखाला सुरू झाली, ही शेवटची स्टेप आहे आणि शेवटी जी स्टेप असते ती अपूर्ण असते. आपली स्टेप सुरू झाली 5 लाखाला आणि आपल्याला थांबायचं आहे कुठे, आपले इन्कम आहे 5.5 लाख, त्यामुळे 5.5 लाखापर्यंत थांबायचं आहे. मग सुरू झालं 5 लाखाला आणि थांबायचे कुठं, 5.5 लाखाला. आणि टॅक्स रेट किती त्यासाठी आहे तर 10%. 5 लाख ते 5.5 लाखावर 10%. म्हणून बघा फ्रॉम 5 लाख 1 टू 5,50,000 त्यावरती 10%. मग आता बघा कॅल्क्युलेशन कसं करायचं, सुरू कितीला झालो आहे आपण, 5 लाखाला. 5 लाख 1 म्हणजेच 5 लाख आणि थांबायचे कुठं, 5,50,000. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स किती रुपयाचा आहे, 50,000चा आहे. त्या 50,000च्या 10%, 50,000च्या 10% म्हणजे किती, 5,000 रुपये. हा झाला टॅक्स. आपल्या सर्व स्टेप झाल्या, फक्त अमाऊंट कॉलमची बेरीज करा. तिन्हींची बेरीज झाली 17,500, त्याला नाव द्यायचं टॅक्स. हा जो काय टॅक्स आलेला आहे त्या टॅक्समध्ये नेहमीप्रमाणे ॲड 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस. ओके, जे काय टॅक्सची रक्कम आलेली आहे, किती टॅक्स आलेला आहे, 17,500. त्या 17,500च्या 4% किती येतं, 700 रुपये. तो हेल्थ अँड एज्युकेशन सेस ॲड करायचा आणि मग आपल्याला टोटल टॅक्स पेएबल मिळेल. टोटल टॅक्स किती आला, टोटल टॅक्स पेएबल इज ₹18,200. ओके, टॅक्समध्ये 4% हेल्थ आणि एज्युकेशन सेस ॲड केल्यानंतर आपल्याला टोटल टॅक्स मिळाला, किती आला तो, 18,200. हा वर्षभराचा टॅक्स आहे, 18,200 टॅक्स पेएबल. वर्षभराचा टॅक्सला 12 महिन्याने डिव्हाइड केलं की एका महिन्याचा टॅक्स किती मिळाला, 1,517. त्याला म्हणायचं TDS पर मंथ. प्रत्येक महिन्याच्या पगारामधून एवढा टॅक्स TDS हा कट केला पाहिजे, 1,517. ओके, दिस इज फर्स्ट कॅल्क्युलेशन. बघा आता सेकंड कॅल्क्युलेशन. दुसरा व्यक्ती आहे मिस्टर शामराव म्हात्रे, एज 55, इन्कम 7,90,000. बघा इथे लिहिलं व्यक्तीचं नाव शामराव म्हात्रे, एज 55, इन्कम 7,90,000. उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यामुळे टॅक्स हा पेड करावा लागेल टेबलप्रमाणे. बघा टेबल, इन्कम किती आहे, 7,90,000. सुरुवातीला आपण इन्कम मेन्शन करूया. इन्कम आहे किती, 7,90,000. ओके, इन्कम मेन्शन केल्यानंतर पहिल्यांदा लाईन ड्रॉ करायची की आपल्याला कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचे. 7,90,000 म्हणजे आपल्याला इन्कम हे 7.5 ते 10 लाख ह्याच्यामध्ये आहे. आपले इन्कम किती आहे, 7,90,000 म्हणजे ते 7.5 लाख ते 10 लाख ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला 1, 2, 3 आणि 4 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेशन करायचे. जी शेवटची स्टेप असते ती नेहमी अपूर्ण असते. बघा कॅल्क्युलेशन, पहिली रो सांगते पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स किती असतो, नील असतो. बघा मग इथे लिहिले पहिल्यांदा ऑन फर्स्ट ₹2.5 लाख टॅक्स नील. पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स हा पूर्णपणे 0, त्यामुळे टॅक्सची अमाऊंट ही नील घेतली. पहिली स्टेप झाली. बघा दुसरी स्टेप काय, दुसरी स्टेप सांगते 2.5 लाख ते 5 लाख त्याच्यावर किती टक्के टॅक्स घ्या, 5%. 2.5 ते 5 यावरती 5%. बघा इथे लिहिलं मग फ्रॉम 2.5 लाख 1 टू 5 लाख त्यावरती 5%. आता टॅक्स कसा शोधायचा बघा, सुरू कितीला झालो आपण, 2.5 लाखाला. 2.5 ते 5 ह्या दोन्हीमध्ये फरक किती रुपयाचा आहे, तो आहे 2.5 लाखाचा. त्या 2.5 लाखाच्या 5%, 2.5 लाखाच्या 5% म्हणजे टॅक्स किती येतो, 12,500. 2.5 लाखावरती 5% म्हणजे 12,500. आपली दुसरी स्टेपसुद्धा झाली. आता तिसरी स्टेप सुरू कितीला होते, 5 लाखाला आणि संपते कुठं, 7.5 लाख. आणि टॅक्स किती घ्यायचा, 10%. 5 लाख ते 7.5 लाख 10%. बघा मी इथे लिहिले
फ्रॉम 5,01,000 टू 7.5 लाख 10%. मग आता टॅक्स कसा येईल बघा, सुरू केले 5 लाखाला, थांबायचे 7.5 लाख. ह्या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे? 7.5मधून 5 वजा करा, फरक आहे 2.5 लाखाचा. 2.5 लाखाच्या 10%, 2.5 लाखाच्या 10% म्हणजे किती? 25,000 रुपये. हा झाला टॅक्स. तिसरी स्टेप आपली झाली. आता चौथी आणि शेवटची स्टेप. जी शेवटची स्टेप असते ती नेहमी अपूर्ण असते. बघा, चौथी स्टेप चालू कितीला झाली आहे? 7.5 लाखाला. 7.5 लाखाला सुरू झाली आणि आपल्याला थांबायचं आहे कुठे? आपलं इन्कम 7,90,000 आहे, त्यामुळे तिथंच थांबायचं आहे. आणि त्यासाठी टॅक्स किती टक्के आहे बघा? त्यासाठी टॅक्स आहे 15%. 7.5 लाखापासून थांबायचे 7,90,000. मग बघा इथे फ्रॉम 7.5 लाख टू 7,90,000 वरती 15%. मग आता डिफरन्स किती होते बघा? 7.5 लाखापासून 7,90,000, दोन्हीमध्ये डिफरन्स फक्त 40,000चा आहे. त्या 40,000च्या 15% किती येतो टॅक्स? तो येईल 6,000 रुपये. आपल्या सर्व स्टेप झाल्या. फक्त टॅक्स कॉलमची बेरीज करा अमाऊंटची. एकूण टॅक्स किती आला? 43,500 रुपये. जी टॅक्स अमाऊंट आहे त्यामध्ये नेहमीप्रमाणे ॲड 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस. टॅक्स किती आला आपला? 43,500. त्याच्या 4% कॅल्क्युलेट करायचं, ते येते 1,740. तो हेल्थ आणि एज्युकेशन सेस म्हणून ॲड केला जातो आणि मग आपल्याला टोटल टॅक्स मिळेल, तो आहे 45,240. म्हणजे या व्यक्तीनं वर्षभरामध्ये 45,240 एवढा टॅक्स पेएबल आहे, देणं आहे. हा वर्षभराचा टॅक्स आहे. त्याला फक्त भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचं टॅक्स आपल्याला मिळेल 3,770. त्याला म्हणायचं TDS पर मंथ. ओके, दर महिन्याच्या पगारामधून एवढा टॅक्स 3,770 रुपये हा कट केला पाहिजे. ओके, दिस इज कॅल्क्युलेशन नंबर 2. बघा आता तिसरं कॅल्क्युलेशन काय? थर्ड कॅल्क्युलेशन आहे मिस्टर राकेश कामत, एज 36 आणि इन्कम किती आहे? 4,50,000. आता उत्पन्न 4.5 लाख आहे, 5 लाखापेक्षा कमी आहे. मगाशीच आपण नियम सांगितला की व्यक्तीचं उत्पन्न जर 5 लाखापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. Okay, if the income of individual is less than rupees 5 lakhs, then that individual is not required to pay tax to the government. त्या व्यक्तीला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही, टॅक्सच द्यावा लागत नाही. त्यामुळे पगारातून TDS हा कट केला जात नाही. नो TDS शुड बी डिडक्टेड फ्रॉम द सॅलरी. दिस इज थर्ड कॅल्क्युलेशन. नाव सी द फोर्थ कॅल्क्युलेशन. फोर्थ पर्सन आहे विठ्ठल कदम, एज 42, इन्कम किती? 8,80,000. बघा इथे लिहिलं, मग व्यक्तीचं नाव विठ्ठल कदम, एज 42 आणि इन्कम किती? 8,80,000. इन्कम 8,80,000 आहे, 5 लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला टेबलप्रमाणे कॅल्क्युलेशन हे करावं लागेल. आपले इन्कम आत्ता ह्या व्यक्तीचं किती सांगितलं आहे? इन्कम आहे 8,80,000. मग सुरुवातीला इन्कम मेन्शन करूया. इन्कम आहे 8,80,000 रुपये. बरोबर. मग आता पहिल्यांदा मार्किंग करूया की आपल्याला कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं आहे. इन्कम 8,80 आहे, 8,80,000 म्हणजे 7.5 ते 10 लाखाच्या मध्ये आहे. ओके, आपलं इन्कम 8,80,000 आहे म्हणजे ते 7.5 ते 10 लाखाच्या मध्ये. म्हणजे ही फर्स्ट स्टेप, सेकंड, थर्ड आणि फोर्थ एकूण 4 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेशन आहे. त्यातली शेवटची स्टेपला मार्किंग केलं ती नेहमी अपूर्ण असते. बरोबर. पहिली स्टेप काय सांगते बघा, पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स हा नील आहे. बरोबर. म्हणून बघा इथे मेन्शन केलं ऑन फर्स्ट रुपीज 2.5 लाख टॅक्सची अमाऊंट नील. पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स हा माफ आहे. आपली पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप बघा. दुसरी स्टेप सांगते 2.5 लाख ते 5 लाख त्यावरती टॅक्स किती? 5%. 2.5 ते 5 यावरती 5%. बघा मी इथे मेन्शन केलं 2.5 टू 5 लाख त्यावरती 5%. मग आता कॅल्क्युलेशन कसं करायचं? सुरुवात झाली 2.5 लाखापासून, शेवट होते 5 लाख. दोन्हीमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2.5 ते 5 ह्यामध्ये फरक आहे 2.5 लाखाचा. त्या 2.5 लाखाच्या 5%. 2.5 लाखाच्या 5% म्हणजे किती येतं? 12,500. ओके, ही झाली दुसरी स्टेप. त्यानंतर तिसरी स्टेप बघा. तिसरी स्टेप आहे, पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप सांगते 5 लाख ते 7.5 लाख त्यावरती 10%. ओके, 5 लाख ते 7.5 लाख. बघा इथे मेन्शन केलं आहे 5 लाख ते 7.5 लाख त्यावरती 10%. मग आता कॅल्क्युलेशन कसं करायचं? स्टेप चालू झाली 5 लाखाला, संपते 7.5 लाखाला. दोन्हीमधला फरक शोधा. फरक कसं शोधणार? मोठ्या अमाऊंटमधून छोटी अमाऊंट वजा करा. 7.5 लाखातनं 5 लाख वजा केले, 2.5 लाखाचा फरक आहे. त्या 2.5 लाखाच्या 10%. 2.5 लाखाच्या 10% म्हणजे टॅक्स किती येतो? तो येतो 25,000 रुपये.
आपली तिसरी स्टेप झाली. आणि आता चौथी आणि शेवटची स्टेप. चौथी स्टेप लास्ट स्टेप हे नेहमी अपूर्ण असते. चौथी स्टेप सुरू कितीला झाली आहे? 7.5 लाखाला, म्हणून मी इथं मेन्शन केलं 7.5 लाख. आणि चौथी ही शेवटची स्टेप आहे. आपल्याला थांबायचं कुठं? आपलं इन्कम 8,80,000 आहे, त्यामुळे 7.5 लाख ते 8,80,000 आणि टॅक्स किती? 15%. म्हणून बघा इथे मेन्शन केलं फ्रॉम 7.5 लाख 1 टू 8,80,000 15%. बरोबर. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं? सुरुवात झाली 7.5 लाखाला आणि थांबायचं 8,80,000. दोन्हीमधला फरक शोधा. 880मधून 7.5 लाख वजा करा. फरक कितीचा येतो? 1,30,000चा येतो. त्या 1,30,000च्या 15% ते येतं 19,500. कॅल्क्युलेटरवरती करा. पहिल्यांदा फरक शोधायचा. 880मधून 750 वजा केले, फरक येतो 1,30,000. त्या 1,30,000च्या 15% ते किती येतं? 19,500. ओके. सर्व स्टेप झाल्या. अमाऊंट कॉलमची बेरीज करा. एकूण बेरीज झाली 57,000. त्याला नाव द्यायचं टॅक्स. हा जो काय टॅक्स आलेला आहे त्यामध्ये नेहमीप्रमाणे 4% ॲड करायचे असतात. हेल्थ अँड एज्युकेशन सेस. 4% कशासाठी टॅक्स द्यावा लागतो? शिक्षण आणि आरोग्यासाठीचा टॅक्स. मग तो 4% कशाचा? जो आपला टॅक्स आला 57,000 त्याच्या 4% त्याला 2,280 ॲड करून बेरीज केली. बेरीज झाली 59,280. त्याला नाव द्यायचं टोटल टॅक्स पेएबल. म्हणजे या व्यक्तीनं वर्षभरामध्ये 59,280 एवढा टॅक्स देणं आहे. हा वर्षभराचा टॅक्स आहे. त्याला भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचा टॅक्स किती मिळेल? 4,940. त्याला नाव द्यायचं TDS पर मंथ. प्रत्येक महिन्याच्या पगारामधून 4,940 रुपये टॅक्स हा TDS म्हणून कट केला पाहिजे. दिस इज फोर्थ कॅल्क्युलेशन. आता पाचवं कॅल्क्युलेशन बघा. पाचवी व्यक्ती आहे वसुधा माने, एज 65 आणि इन्कम 12 लाख रुपये. बघा मग व्यक्तीचं नाव मिसेस वसुधा माने, एज 65 आणि इन्कम 12 लाख. इन्कम 12 लाख आहे. ओके. 5 लाखापेक्षा इन्कम जास्त असेल की आपल्याला टेबलप्रमाणे कॅल्क्युलेशन करावं लागतं. आत्ताची जी व्यक्ती आहे त्यांचं इन्कम हे 12 लाख आहे. पहिल्यांदा इन्कम मेन्शन केलं मी 12 लाख रुपये. इन्कम मेन्शन केल्यानंतर पहिल्यांदा आपण लाईन ड्रॉ करायची की कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं आहे. आपलं इन्कम किती आहे? 12 लाख. 12 लाख म्हणजे ते 10 ते 12.5 लाख याच्यामध्ये आहे. 12 लाख म्हणजे 10 लाख ते 12.5 लाख याच्या दरम्यान आहे. म्हणजे आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 स्टेप्स आहेत. त्यातली जी शेवटची स्टेप आहे ती नेहमी अपूर्ण असते, त्यामुळे त्याला मार्किंग केलं. ओके. बघा पहिली स्टेप काय सांगते? पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स किती घ्यायचा? नील घ्यायचा. मग बघा इथे पहिल्या ऑन फर्स्ट 2.5 लाख, पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स नील. बरोबर. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप. आपल्याला एकूण किती स्टेप्स पूर्ण करायचे आहेत? बघा 5 स्टेप्स आहेत. आत्ताशी ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय सांगते? 2.5 लाख ते 5 लाख त्यावरती 5%. 2.5 लाख ते 5 लाख त्यावरती 5%. बघा मग 2.5 लाख ते 5 लाख त्यावरती 5%. कॅल्क्युलेशन कसं करायचं? 2.5 लाखाला सुरुवात झाली, 5 लाखाला थांबायचे. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे 2.5 लाखाचा. त्या 2.5 लाखाच्या 5% टॅक्स किती येतो? 12,500. आपली दुसरी स्टेपसुद्धा झाली, म्हणून मी ते टिकमार्क करतो. दुसरी स्टेप झाली. आता तिसरी स्टेप. तिसरी स्टेप चालू होते 5 लाखाला. 5 लाख ते 7.5 लाख टॅक्स किती? 10%. बरोबर. बघा मग इथे तिसरी स्टेप 5 लाख ते 7.5 लाख त्यावरती टॅक्स किती? 10%. मग 5 लाखाला सुरुवात झाली, थांबायचे 7.5 लाखाला. दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे? 2.5 लाखाचा आहे. त्या 2.5 लाखाच्या 10%. 2.5 लाखाच्या 10% किती येतं? तर ते येतं 25,000 रुपये. ही झाली आपली तिसरी स्टेप. 3 स्टेप आपल्या पूर्ण झाल्या. जी स्टेप पूर्ण झाली त्याला टिकमार्क करूया. ही तिसरी स्टेप पूर्ण झाली. अजून 2 स्टेप्स आहेत. चौथी स्टेप. चौथी स्टेप सांगते 7.5 लाख ते 10 लाख त्यावरती 15%. 7.5 ते 10 त्यावरती टॅक्स किती? 15%. बघा मग ती चौथी स्टेप 7.5 लाख 1 ते 10 लाख त्यावरती 15%. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं? 7.5 लाख आणि 10 लाख ह्या दोन्हीमध्ये फरक किती रुपयाचा आहे? डिफरन्स आहे 2.5 लाखाचा. 2.5 लाखाच्या 15% करा, ते येतं 37,500. ओके. ही झाली चौथी स्टेप. आणि त्यानंतर पाचवी आणि शेवटची स्टेप. बघा चौथी स्टेप झाली. पाचवी स्टेप सुरू कितीला होते? 10 लाखाला. तिथे मेन्शन केलं चौथी स्टेप 10 लाखाला होते. आणि आपल्याला थांबायचं कुठे? आपलं इन्कम 12 लाख आहे, त्यामुळे 10 लाखाला सुरुवात ते 12 लाखापर्यंत. आणि टॅक्स किती आहे त्यासाठी? 20%. 10 लाख ते 12 लाख. मग बघा इथे शेवट स्टेप फ्रॉम ₹10 लाख टू 12 लाख टॅक्स 20%. मग सांगा 10 लाखाला सुरुवात आणि थांबायचं 12 लाखाला. दोन्हीमध्ये डिफरन्स कितीचा आहे? फक्त 2 लाखाचा. त्या 2 लाखाचे 20%. कॅल्क्युलेटरवर करा. 2 लाखाचे 20% किती येतं? तर ते 40,000 रुपये येतं. ओके. आपल्या सर्व स्टेप झाल्या.
अमाऊंट कॉलमची बेरीज करा टॅक्स कॉलमची. एकूण टॅक्स किती आला? टॅक्स आला 1,15,000 रुपये. हा टॅक्स आहे. या टॅक्समध्ये नेहमीप्रमाणे 4% ॲड करायचे हेल्थ आणि एज्युकेशनचे. 1,15,000च्या 4% किती आलं? 4,600. एकूण बेरीज केली, एकूण टॅक्स किती आला मग? 1,19,600. हा एकूण वर्षाचा टॅक्स आहे. त्याला भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचा टॅक्स किती मिळेल? 9,967. त्याला म्हणायचं TDS पर मंथ. ओके, हे फिफ्थ कॅल्क्युलेशन. आणि शेवटचं कॅल्क्युलेशन बघा. शेवटचे व्यक्ती आहेत मिसेस विजया जगताप, एज 34 आणि इन्कम किती आहे? 16 लाख रुपये. बघा, व्यक्तीचं नाव लिहिलं मिसेस विजया जगताप, एज 34 आणि इन्कम किती? 16 लाख रुपये. मग 16 लाख रुपये इन्कम आहे. पहिल्यांदा आपल्याला टेबलप्रमाणे कॅल्क्युलेशन करावं लागेल. बरोबर, इन्कम किती आहे त्या व्यक्तीचं? 16 लाख रुपये. पहिल्यांदा इन्कम मेन्शन केलं मी 16 लाख. आता 16 लाख आहे, मार्किंग करूया. इन्कम 16 लाख आहे म्हणजे ते 15 लाख अँड अबाव आहे. आपलं इन्कम 16 लाख आहे म्हणजे ते 15 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजे इथपर्यंत म्हणजे 1 2 3 4 5 6 7 स्टेप्समध्ये उत्तर आपल्याला फाइंड आउट करायचे. जी शेवटची स्टेप आहे ती नेहमी इनकम्प्लीट असते. बघा, पहिली स्टेप सांगते पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स हा नील घ्यायचा असतो. बघा, मग ऑन फर्स्ट 2.5 लाख टॅक्स घेतला नील. ही झाली फर्स्ट स्टेप कंप्लीट. त्यानंतर सेकंड स्टेप काय सांगते? 2.5 लाख ते 5 लाख त्यावरती 5%. 2.5 लाख ते 5 लाख त्यावरती टॅक्स किती घ्यायचा? 2.5 ते 5 लाखावर 5%. कॅल्क्युलेशन कसं करायचं? 2.5 ते 5 दोन्ही डिफरन्स आहे 2.5 लाखाचा, त्याच्या 5%. 2.5 लाखाच्या 5% टॅक्स किती येतो? 12,500. दुसरी स्टेप आपली पूर्ण झाली. त्यानंतर तिसरी स्टेप आहे 5 लाख ते 7.5 लाख टॅक्स आहे 10%. 5 ते 7.5 10%. बघा, मग 5 लाख ते 7.5 लाख 10%. कसं रक्कम काढणार? 5 लाख आणि 7.5 लाख दोन्ही डिफरन्स आहे 2.5 लाखाचा. त्या 2.5 लाखाच्या 10% किती येतं? 25,000 रुपये. ही झाली आपली तिसरी स्टेप. त्यानंतर चौथी स्टेप काय सांगते? बघा, चौथी स्टेप सांगते 7.5 लाख ते 10 लाख त्यावरती 15%. 7.5 ते 10 वरती 15%. बघा, 7.5 ते 10 वरती 15%. कॅल्क्युलेशन कसं करणार? 7.5 लाख आणि 10 लाख दोन्हीमध्ये डिफरन्स आहे 2.5 लाखाचा. 2.5 लाखाच्या 15% किती येतं? 37,500. चौथी स्टेप आपली झाली. त्यानंतर बघा पाचवी स्टेप सांगते 10 लाख ते 12.5 लाख त्यावरती 20%. 10 ते 12.5 वरती 20%. बघा, मग 10 ते 12.5 वरती 20%. कॅल्क्युलेशन कसं करणार? 10 लाख ते 12.5 लाख फरक आहे 2.5 लाखाचा. 2.5 लाखाचे 20%. 2.5 लाखाचे 20% येतं 50,000 रुपये. ही आपली झाली पाचवी स्टेप. त्यानंतर बघा 6वी स्टेप काय सांगते? 6वी स्टेप सांगते 12.5 लाख ते 15 लाख त्यावरती 25%. 12.5 ते 15 वरती 25%. बघा, मग 5वी स्टेप 12.5 लाख 12.5 लाख ते 15 लाख वरती 25%. दोन्हीत फरक कितीचा आहे? बघा, 12.5 लाख आणि 15 दोन्हीत फरक आहे 2.5 लाखाचा. 2.5 लाखाच्या 25%. बरोबर, 25% सांगितलं आहे म्हणजे किती? 62,500. कॅल्क्युलेटरवर करा. 2.5 लाखाच्या 25% ते येतं 62,500. आपली 6वी स्टेप झाली. आणि आता शेवटची स्टेप चालू कितीला झाली? 15 लाखाला. आणि आपल्याला थांबायचं कुठं? आपली इन्कम किती आहे? 16 लाख. आणि त्यावरती किती टक्के घ्यायचं? 30%. 15 लाख ते 16 लाख. बघा, शेवटची स्टेप 15 लाख ते 16 लाख. 15 ते 16 लाख फरक आहे 1 लाखाचा. त्याचे किती टक्के? 30%. 1 लाखाचे 30% किती येतं? तर 30,000 रुपये येतं. बरोबर, हे झाले आपल्या सर्व स्टेप्स. फक्त टॅक्स कॉलमची बेरीज करायची. एकूण टॅक्स किती आला? 2,17,500. जो टॅक्स येतो त्यामध्ये नेहमीप्रमाणे 4% हेल्थ आणि एज्युकेशन. टॅक्स जेवढा आहे 2,17,500 त्याच्या 4%. त्याप्रमाणे किती आला टॅक्स? 8,700. तो त्यात ॲड करा. एकूण टॅक्स पेएबल मिळेल 2,26,200. हा 2,26,200 ही जे काय रक्कम आहे हा वर्षभराचा टॅक्स आहे. त्या वर्षभराच्या टॅक्सला फक्त 12 महिन्याने डिव्हाइड केलं की आपल्याला एका महिन्याचा टॅक्स मिळतो. तो किती आला? 18,850. ओके, सो दिस इज हे जे काय 18,850 आहे ते कसे फाइंड आउट केले? एकूण वर्षभराचा टॅक्स जो आहे तो आहे 2,26,200. त्याला फक्त 12 महिन्याने डिवाइड केलं की आपल्याला TDS पर मंथची अमाऊंट मिळते. ओके, ती किती आली अमाऊंट? तर ती आली 18,850 रुपये. ओके, एवढा TDS हा प्रत्येक महिन्याच्या पगारामधून हा कट केला पाहिजे. प्रत्येक महिन्याची जी सॅलरी असेल त्यातून एवढा टॅक्स TDS म्हणून हा कट केला पाहिजे. ओके, सो दिस इज एक्झाम्पल नंबर 5 ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ
टॅक्स लायबिलिटी ॲज पर द न्यू टॅक्स रिजीम. जे नवीन टॅक्स रिजीम आहे जे 2021-22पासून ॲप्लिकेबल आहे त्याचे हे टॅक्स स्लॅब्स होते आणि हे एक्झाम्पल होतं. ओके, यू शुड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. ओके, थँक्यू व्हेरी मच.